काय केलं 4 दिवसात? पहिल्या दिवशी 20 तारखेला 5 वाजता धरण्याची परवानगी संपत होती. तेव्हा अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना जाऊन सांगितलं, की आम्ही इथेच बसणार आहोत. तुम्ही ही परवानगी आम्हाला वाढवून द्या. पोलिसांनी नकार दिला. पोलिसांनी नकार दिला. निदर्शकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. घाबरणं अशासाठी, की निदर्शनांच्या ठिकाणी किंवा धरण्याच्या ठिकाणी किंवा प्रोटेस्टच्या ठिकाणी रॅपिड ॲक्शन फोर्स आणण्याची काहीच गरज नव्हती. रॅपिड ॲक्शन फोर्स हा सर्वसाधारणपणे दंगलग्रस्त भागात वापरला जातो. दंगलीच्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वापरला जातो. पण 20 तारखेला संध्याकाळी 6 वाजता इथे निळ्या कपड्यातला, निळा युनिफॉर्ममधला रॅपिड ॲक्शन फोर्स आणण्यात आला. रॅपिड ॲक्शन फोर्स आणल्यामुळे असा सगळ्यांचा समज झाला, की आता अभिजित दिपकेंना अटक होईल. हे रॅपिड ॲक्शन फोर्सवाले जवळ-जवळ येत होते. जो मंच उभा केलाय या सगळ्या प्रोटेस्टर्सनी, निदर्शकांनी त्याच्या जवळ-जवळ येत होते. जे पोलिसांनी बॅरिकेड्स उभ्या केलेल्या आहेत चारी बाजूनी या जंतर मंतरच्या जागेवर. या बॅरिकेडच्या बाहेर जो जाईल त्याला आत यायला परवानगी नव्हती. मीडियाला सुद्धा रोखण्यात येत होतं. एकूण पोलिसांची दृष्टी कठोर आहे असं दिसत होतं 6 वाजता, 7 वाजता. पण नंतर अचानक वरतून काहीतरी आदेश आला आणि आरपीएफचे जवान या ठिकाणून गायब झाले. जर तुम्हाला धरण्यावर नियंत्रण आणायचं होतं, धरणं बंद करायचं होतं, तर आरपीएफचे जवान गायब का झाले? कदाचित वरिष्ठ अधिकारी किंवा वरिष्ठ मंत्र्यांना असं वाटलं असेल, की आपण आता जर पोलीस बळाचा वापर केला, तर त्याची प्रतिक्रिया उमटेल. म्हणून सरकारने थोडी माघार घेतली. पण केलं काय सरकारने पुढे? जसजसं 7 वाजले, 8 वाजले, तसतसा जंतर मंतरवर अंधार व्हायला लागला. सरकारने वीज तोडली, इथली वीज बंद करून टाकली. पाणी तोडलं, या मुलांना पाणीही मिळणार नाही हे बघितलं. खरं तर इथे तरुण मुलं होती, मुली होत्या. अशा वेळेला त्यांना पाणी मिळू न देणं, त्यांची वीज तोडणं हे धोकादायक होतं. तरी सुद्धा सरकारने हे केलं. वीज तोडल्यावर, पाणी तोडल्यावर ही मुलं किती काळ टिकतात, हे सरकारला पाहायचं होतं. 20 तारखेला रात्री पहिला दिवस होता. या दिवशी आपण माघार घेतली, तर सरकारचं फावेल हे अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि रात्री तिथेच ठिय्या त्यांनी मांडला. हे काय उपोषण नव्हतं. काही लोक हा प्रश्न विचारतायत. काही अतिउत्सुक लोक, इन्क्विजिटिव्ह लोक हा प्रश्न विचारतायत. अभिजित दिपके अजून आजारी कसे नाही पडले? लक्षात घ्या, अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी उपोषण करत नाही आहेत. त्यांनी धरणं धरलेलं आहे, लक्षात घ्या. उपोषणाची घोषणा सोनम वांगचुक यांनी केली होती. सध्या ते देशाबाहेर आहेत. ते 27ला परत आल्यावर आपण आमरण उपोषणाला बसणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे काही लोकांना असं वाटत असेल, सत्ताधारी पक्षातल्या लोकांना किंवा काही ज्यांना हे धरणं अयशस्वी व्हावं असं वाटतं, त्यांना वाटत असेल, की अभिजित इतके अजून आजारी कसे नाही पडले? तर ते उपोषण करत नाहीयेत. ते जेवतायत, पाणी पितायत, कष्ट करतायत, पण अन्नही घेतायत. त्यामुळे ते आजारी पडलेले नाहीत. यापाठी काही कॉन्स्पिरसी नाहीये, लक्षात घ्या.